आणि यानंतर धक्कादायक बातमी मुंबई उपनगरातून। पोलीस छापा टाकायला गेले, पण आत पोहोचताच उघड झालं एक मोठं रॅकेट। अलार्मचा इशारा, गुप्त खोली, पळवाट आणि बारबालांचं भयाण वास्तव। मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक भयाण वास्तव दिसून आलं। हे भयाण वास्तव उजेडात कसं आलं पाहूया। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळचा हा केमछो ऑर्केस्ट्रा बार। याच बारवर सोमवारी रात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक धक्कादायक वास्तव समोर आलं। या बारमध्ये पोलिसांच्या येण्याची वर्दी देण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ अलार्म बसवण्यात आले होते। पोलीस आले की कर्मचारी बटन दाबायचे आणि लगेचच बारमध्ये दिवे लागायचे। या मीरा भाईंदर शहरामध्ये एकूण 30 ते 35 बार चालू आहेत आणि फक्त जे बार आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बारबालाही नाचत असतात। याला परवानगी नाही आहे, मात्र हे जे चालू असतं ते पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या आर्थिक साटेलोटातून चालत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत। या ठिकाणी हे मोठं सिंडिकेट चालतंय, त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बार संस्कृती जी आहे फोफावताना दिसते। मीरा भाईंदरमध्ये 30 ते 35 बार आहेत। या बारना रात्री 1:30 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी आहे, पण प्रत्यक्षात हे बार 4 वाजेपर्यंत सुरू असतात। या सगळ्या बारमध्ये प्रत्यक्षात गाणं म्हटलं जात नाही, मात्र बारबालांना सिंगर म्हणून दाखवलं जातं। मीरा रोडचा हा केमछो बार मीरा भाईंदर पालिकेनं अनधिकृत म्हणून जमीनदोस्त केला होता, मात्र तो बार पुन्हा सुरू झाला। ऑर्केस्ट्रा बारच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये दरमहा लाखो रुपयांचं हप्त्यांचं मोठं सिंडिकेट चालत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय। मीरा भाईंदर शहरामध्ये बार मालकांकडून पोलिसाची दिशाभूल करण्याचं काम होतंय आणि पोलीस बांधवांना सुद्धा चांगल्या प्रकारे या गोष्टी माहित आहे। आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय, वारंवार पोलीस बांधवांच्या कानावर टाकतोय, त्यांना सांगतोय, तरी कुठेतरी यात दुर्लक्ष करण्याचं काम पोलीस प्रशासन करते। आम्हाला कधी कधी वाटतं हे सिंडिकेट या लोकांनी चालू केलंय का, की पोलीस येणार त्याच्या पहिला आम्ही बेल दाबणार, गुप्त दरवाजे करणार। आम्हाला तर कधी कधी असं वाटतं ह्याच्यामध्ये पार्टनरशिप आमच्या महानगरपालिकेचे अधिकारीच असावे, हा आमचा आरोप आहे। एका ऑर्केस्ट्रा बारच्या आतलं हे मायाजाल म्हणजेच कायद्याला आणि सामाजिक व्यवस्थेला दिलेला मोठा धोका आहे। गुप्त खोली, अलार्म सिस्टीम आणि हप्त्यांचं नेटवर्क, या सगळ्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर।